तयारी दहावीची या कार्यक्रमात ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ज्या विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम 9:30 वाजता बघणं कदाचित झालं नसेल त्यांच्यासाठी 5:30 वाजता दुपारी पुन्हा एकदा हा कार्यक्रम दाखवला जातो, तेव्हा जरूर बघा. नांदेडहून स्वाती जानापूरकरचा आपल्याला फोन येतोय. स्वाती, तुझा प्रश्न विचार. मॅडम, गद्यपद्यांचा प्रश्नांचं आकलन कशा प्रकारे करायचं? आकलनावर 4 मार्क्स असतात आणि कसं करायचं? गद्य आकलन विचारते. आकलन कसं? अच्छा, पद्य आकलन नसतं, गद्य आकलनच असतं. गद्य आकलनावरचा जो प्रश्न आहे त्याला 5 गुण आहेत. तो नीट व्यवस्थित 3 ते 4 वेळा वाचणं महत्वाचं आहे. आणि नंतर त्याच्या प्रश्नांची उत्तरं 4 अंक आहेत आता, तर 4 अंकांमध्ये 3 प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहिली जातात, करतात विद्यार्थी. चौथा जो प्रश्न आहे तिथे काय अडखळतात ते सांगते. ते अर्धवट उत्तर लिहितात. तर इस गद्यखंड केलीये उचित शीर्षक त्यांना पाहिजे असतं. तर उचित शीर्षक लिहायचं आणि वाक्य पूर्ण दिल्यावर दंड देणं महत्वाचं आहे, म्हणजे अंक कुठे कमी होत नाहीत. महत्वाची सूचना दिली मॅडमनी. प्रशांत महाजन बेळगावहून बोलतोय आपल्याशी. प्रशांत, तुझा प्रश्न विचार. हॅलो मॅडम, जे आपले प्राचीन काव्य आहे त्याच्यावर रिकाम्या जागा विचारतात का? कठीण काव्य मी सांगितलं की पहिल्या आणि रिकाम्या जागा विचारतात. हो हो, पहिलं आणि दुसरी कविता आहे त्याच्यावर रिकाम्या जागा विचारल्या जाणार नाही. बाकी सर्व जे 8 काव्य आहेत आपल्याला संपूर्णला, तर त्यातले 2 काव्य जे पहिलं आणि दुसरी कविता, बाललीला आणि सूरदासांची जी कविता आहे, तर त्याच्यावर विचारले जाणार नाही. पहिल्या 2 कवितांवर रिकाम्या जागा विचारल्या जाणार नाही. संतोष खरात कोल्हापूरहून बोलतोय आपल्याशी. संतोष. हॅलो. हा, मी सोलापूर संतोष खरात बोलतोय. हा संतोष, प्रश्न विचार तुझा. हा, पत्रलेखन कसं करावं आणि त्याचा मुद्दे कसा असेल? पत्रलेखन करताना 5 गुण दिलेले आहेत. पहिलं जे आहे, जो पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता तिकडे दिलेला असतो. 2 पत्ते दिलेले असतात. तर जो पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता आणि त्याच्या खाली दिनांक लिहिणं महत्वाचं आहे, त्याला अर्धा गुण आहे. नंतर संबोधन जे म्हटलं जातं, म्हणजे जो आता सगळे दोन्ही पत्रांचे प्रकार आहेत, व्यावसायिक पत्र आणि आवेदन पत्र, तर त्याचं जे संबोधन आहे म्हणजे प्रति किंवा सेवा में असं लिहिल्यावर ज्यांना पत्र पाठवायचंय तर त्यांचा पत्ता दिलेला असतो, तो बघून लिहायचा व्यवस्थित आणि पिनकोड नंबर घालणं महत्वाचं आहे दोन्ही पत्त्यांमध्ये. नक्कीच मॅडम, थोडंसं आणखी आपण बोलू याच्याबद्दल विस्ताराने. विनया घाडगे आपल्याला पुण्याहून आपल्याशी बोलते. विनया, प्रश्न विचार. हॅलो. हा विनया, प्रश्न आहे की संयुक्त हिंदीमध्ये कोणते धडे महत्वाचे आहेत? संयुक्त हिंदी 40 मार्कांसाठी, त्यासाठी कुठले धडे महत्वाचे आहे? संयुक्त हिंदीसाठी धडे आहेत. समस्या, जी पहिली कहाणी आहे बघ प्रेमचंदची, ती महत्वाची आहे. मधुर भाषण गुलाबरायचं, ते महत्वाचं आहे. नंतर टॉर्च बेचनेवाला हरिशंकर परसाईजींचा जो धडा आहे तो महत्वाचा आहे. व्यंगपरक निबंध आहे तो. आणि पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हे दर्शन सिंगाचा हा धडा महत्वाचा आहे. आणि कवितांमध्ये कबीरबानी, स्वतंत्र आणि विनय दिनकरांची ही कविता अत्यंत महत्वाची आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले. बरोबर आहे. सलीम शेख नाशिकहून आपल्याला प्रश्न विचारतोय. सलीम. हॅलो. हा सलीम, प्रश्न विचार तुझा. हा, मला मॅडम निबंध लेखन मध्ये नेमके कोणते निबंध येऊ शकतात मला माहिती पाहिजे. निबंध नेमके कोणते येऊ शकतात पुन्हा एकदा मॅडम सांगा. मेरा भारत महान करा, पेड़ की आत्मकथा किंवा किसान की आत्मकथा करा. तिसरा निबंध आपण विज्ञान के चमत्कार करा. आणि चौथा निबंधावर आताची जे परिस्थिती आहे त्याच्यावर तो निबंध येऊ शकेल. नक्कीच. सुप्रिया सरवदे आपल्याला पंढरपूरहून प्रश्न विचारते. सुप्रिया, तुझा प्रश्न. मॅडम, मला असं विचारायचं की प्रश्न 6वा निबंधाचा असतो आणि तो निबंध शेवटी लिहिला तरी चालेल का? हो, चालेल. मला सांगायची गोष्ट म्हणजे निबंध कुठेही लिहा, परंतु सुचारू रूपमध्ये लिहा प्रश्न, की प्रत्येक सेपरेट पानावर वेगवेगळा प्रश्न पाहिजे. प्रश्नांची उत्तरं एक इकडे लिहिलंय तर दुसरा तिकडे, म्हणजे अर्ध त्याचा जो उपप्रश्न आहे तो पण व्यवस्थित लिहिला पाहिजे. म्हणजे प्रत्येक पानावर वेगळ्या पानावर तुम्ही प्रश्न सुरू करा. मॅडम, मगाशी आपण थोडंसं बोलत होतो व्याकरणाबद्दल, पुन्हा एकदा थोडंसं वाक्य शुद्धीकरण आणि याच्याबद्दल सांगाल? वाक्य शुद्धीकरणामध्ये एक किंवा 2 चुका असतात, मात्रांच्या किंवा कानांच्या, किंवा शब्द शुद्ध करायला येतं तर ते शुद्धीकरण असतं. आणि अव्ययामध्ये जे 4 प्रकार आहेत त्या अव्ययाचा वाक्यात उपयोग करायला 2च करायचं असतं. 2 मार्क आहेत फक्त अव्ययाला, आणि वाक्य शुद्धीकरणाला 2 अंक आहेत आणि 4 अंक आहेत मुहावरे.
आणि कालपरिवर्तन जे आहे ते 2 मार्कांचं आहे. कालपरिवर्तनाला वाक्य दिलेलं असतं आणि आपल्याला करायचं असतं त्याचं. मॅडम पुन्हा एक फोन आलेला आहे आपल्याला. रवींद्र वल्हालवार वर्ध्याहून बोलतोय. रवींद्र, तुझा प्रश्न विचार. हा मॅडम नमस्कार. नमस्कार रवींद्र, प्रश्न विचार तुझा. हा प्रश्न हे आहे, मी एक पालक बोलताय. हा सॉरी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा माझा प्रश्न हे आहे, प्रत्येक पुस्तक आहे 10वीचा, त्या मागच्या बाजूला प्रत्येक विषयाचं प्रश्नाचं सिलेबस द्यावं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असं कोणत्या प्रश्नावर इतके गुण राहतील असं एक ठेवलं, म्हणजे प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी किंवा मार्गदर्शन जर शिक्षकांनी केलं तर विद्यार्थ्याला त्या अनुषंगाने अभ्यास करता येते व लवकरात लवकर अभ्यास करून त्याविषयी गायडन्स करण्यात येते. आणि तुमचा प्रश्न काय रवींद्र? माझा प्रश्न हे आहे, म्हणजे मॅट्रिक जे आजकाल स्पर्धात्मक याच्यात मॅट्रिक चे पेपर होतात मॅडम, त्याचा जो सिलेबस आहे, कोणत्या विषयावर कोणत्या प्रश्नावर किती गुण, कोणत्या धड्यावर किती गुण देतात, असं एक पुस्तकाच्या मागे. हा, ते पाठ्यपुस्तक मंडळ ते ठरवतं, त्याच्याबद्दल आपण काहीच इथे करू शकत नाही किंवा बोलू शकणार नाही. मॅडम, मगाशी पत्रलेखनाबद्दल काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आले होते, तर तुम्ही सांगत होतात की आराखड्याला सुद्धा मार्क्स आहेत पत्रलेखनाच्या संदर्भामध्ये. हा, पत्रलेखनामध्ये जे सुरुवातीला मी सांगितलं की पत्राचा जो पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता लिहिणं आणि दिनांक लिहिणं महत्वाचं आहे, त्याला अर्धा गुण आहे. नंतर जे सुरुवात आपल्याला ज्याला पत्र पाठवायचंय तर प्रति किंवा सेवा मी असं लिहून त्याचा पत्ता लिहिणं आणि पिनकोड नंबर लिहिणं महत्वाचं आहे. नंतर विषयाला विषय काय आपल्याला आता सामग्री की मांग होगी की खेल सामग्री की मांग, तो वह लिखना अनिवार्य है, त्याला अर्धा गुण आहे. आणि जे आपण विषयानुरूप आपण जे काही आपल्याला जो मुद्दा लिहिणार आहोत त्याला 3 अंक आहेत. आणि शेवटी आपकी भवदीय किंवा आपका भवदीय, मुलगे असतील तर आपका भवदीय लिहिणं अत्यंत आवश्यक आहे पत्रलेखनामध्ये, त्याला अर्धा गुण ठेवलेला आहे. आणि नंतर लिफाफा करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मराठीमध्ये जसं आपला विश्वास लिहितो तसं आपका भवदीय किंवा आपकी भवदीय. मॅडम, तुम्ही खूप छान माहिती सांगताय, अगदी नेमकी आणि उपयोगाची माहिती आपल्याला मॅडम सांगतात आहे. पण इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.